ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थेट जाऊया सिंगू बॉर्डरवर, तिथे आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत, त्यांच्यासोबत तिकडे शेतकरी आंदोलक सुद्धा आपल्याला दिसतील। मिकी, तुझ्याकडे प्रसन्न, आता मी सिंघू या सीमेवर आहे, ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आताच माहिती आली आहे, पुन्हा एकदा ही चर्चा फिसकटलेली आहे, कुठलाही निर्णय आलेला नाहीये। पुन्हा एकदा 9 तारखेला बैठकीसाठी सरकारने या शेतकऱ्यांना आमंत्रण केलेलं आहे, त्यामुळे या रोष जो आहे नक्कीच या शेतकऱ्यांमध्ये वाढलेला आहे। शेतकरीच नव्हे तर आता महिला शेतकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आता मी त्याच रस्त्यावर आहे, ज्या ठिकाणी या रस्ता रोका केलेला आहे, आणि आपण पाहू शकतो एक वेगळ्या गीतच्या माध्यमातून सरकारचं निषेध या ठिकाणी हे सगळे एकत्र येत करतायत। यांना आताच माहिती मिळते, त्यामुळं रोष आता हळूहळू वाढतोय। प्रत्येक जण आपल्या आपल्या वेगवेगळ्या जथ्यांमध्ये गेलेला आहे, आणि त्या ठिकाणी लंगरची सोय खरं तर होतीये, काही लंगर बनवतायत। परंतु आपण काही लोकांशी देखील या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करूयात। काही यूथ आहेत आपल्यासोबत। वीर जी, सत श्री अकाल। पहले थे जो आज मीटिंग वास्ते कोई प्रतिनिधि सारे किसाना तो गई सी, कुछ मीटिंग हो नहीं पाई, फिर एक बार 9 तारीख ਨੂੰ सरकार ने बुलाया है, की ਅੱਗੇ ਦਾ डिसीजन ਕੀ ਹੋਏਗਾ? ਇਹ ਤਾਂ ਅੱਗੇ ਤੋਂ ਅੱਗੇ ਡੇਟ ਕਰੀ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਬਾਕੀ ਦੇਖਦੇ ਆ ਕੀ ਬਣਦਾ। ਇਹਨਾਂ ਦਾ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕੁਝ ਹੈ ਨਹੀਂ ਮੁੱਦਾ, ਇਹਨਾਂ ਨੇ ਪਾਸ-ਪੂਸ ਕੁਝ ਨਹੀਂ ਕਰਨਾ, ਅੱਗੇ ਤੋਂ ਅੱਗੇ ਡੇਟ ਦੇਈ ਜਾਂਦੇ ਨੇ ਇੱਥੇ, ਹੋਰ ਕੁਝ ਨਹੀਂ। ਆ ਤਾਂ ਪੋਸਟਪੋਨ ਕਰ ਰਹੇ ਆ ਜੀ, ਬਹਾਨੇ ਬਣਾ ਰਹੇ ਆ। ਸਰਕਾਰ ਨੇ ਕੁਝ ਪਾਸ ਨਹੀਂ ਕਰਨਾ ਹੈਗਾ ਤਾਂ ਕਿ ਇਹ ਸੰਘਰਸ਼ ਹੈ ਜਿਹੜਾ ਆਪਣਾ ਧੀਮਾ ਪੈ ਜੇ। ਬਾਕੀ ਕਿਸਾਨ ਜਥੇਬੰਦੀਆਂ ਵੱਲੋਂ 8 ਤਰੀਕ ਨੂੰ ਭਾਰਤ ਬੰਦ ਕਰਨ ਦਾ, भारत बंद करेंगे आप? ਹਾਂਜੀ 8 ਤਰੀਕ ਨੂੰ ਪੂਰਾ ਭਾਰਤ ਬੰਦ ਕਰਨਾ ਤਾਂ ਕਿ ਅੱਗੇ ਦੀ ਕਾਰਵਾਈ ਹੋ ਜੇ। ਬਾਕੀ ਸਾਡੇ ਜਿਹੜੇ ਵੀ ਸੀਨੀਅਰ ਆਗੂ ਹੈ ਉਹ ਜੋ ਡਿਸੀजन ਲੈਣਗੇ ਉਹ ਕਰਾਂਗੇ ਜੀ। विरोध म्हणजे युवकांमध्ये राग वाढताना दिसतोय खरं तर। कुछ हो नहीं पाया आज फिर से? कोई चक्कर नहीं जी, सरकार मानती नहीं हैगी। जैसे हमारी किसान जथेबंदियां हमको ऑर्डर देंगी, जैसे भी कहेंगी हम उसके साथ। जे लोक या ठिकाणी, जे प्रतिनिधी ह्यांचे त्या दिल्लीच्या बैठकीसाठी गेलेले होते, ते या ठिकाणी येतील आणि ते यांना निर्णय देतील, त्याच पद्धतीने ते पुढे चालणार आहेत। पण प्रशांत आणि मिकी सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे। तुमच्याकडनं त्याचं रिपोर्टिंग सुरूच आहे। मिकी, तिकडे तू थंडीत आहेत आणि आपले ते शेतकरी बांधव सुद्धा तिकडे आहेत, त्यांची सुद्धा तू स्थिती दाखवली। प्रशांत त्या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत। वेळोवेळी क्षणोक्षणी ही अपडेट तुम्ही एबीपी माझावर बघतायत। या शेतकऱ्यांच्या सोबत किमान आमचा एबीपी माझाचा कार्यक्रम, प्रत्येक प्रतिनिधी तिथे आहे प्रत्येक क्षणाची अपडेट देण्यासाठी। तुर्तास धन्यवाद प्रशांत आणि मिकी, तुम्ही दिलेल्या माहिती करता।